नमस्कार, मी सुनील भोंडगे. आमच्या कंपोस्टरची मागच्या महिन्याची आता बॅच भरली आहे, ती काढून नवीन बॅच सुरू करायची ते करतोय. ॲक्सीमध्ये कंपोस्टिंग सुरू करणं जेवढं सोपं आहे ना, तेवढंच ते काढणं पण सोपं आहे. आधी तर मी कंपोस्टरच्या खाली असा एखादा कागद किंवा कपडा टाकतो. आता झाकण उघडायचं आणि आतलं कंपोस्ट बाहेर ओढायचं. पूर्वी ना मी एका ट्रे मध्ये काढायचो, पण ते ट्रे मध्ये असं काढताना इकडे तिकडे सांडायचं, म्हणून मग आता मी असं पोतं टाकतो. हे जास्त सोपं पडतं. काल परवा टाकलेल्या काही गोष्टी या नीट झालेल्या नसतात, त्या अशा वेचून परत आत टाकून द्यायच्या. कंपोस्टचं निरीक्षण करून करून माझ्या लक्षात आलंय की प्रत्येक गोष्टीचा ना विघटन काल वेगळा असतो. कुठल्याही सालाचा किंवा टरफलाचा म्हणजे आवरण असतं ना, त्याचा नेहमी विघटन काल जास्त असतो. म्हणजे मटारचा दाणा लवकर कंपोस्ट होतो, पण वरची शेंग लवकर होत नाही, म्हणून तर ती आतल्या दाण्यांचा नीट सांभाळ करू शकत असेल. हे तयार झालेलं कंपोस्ट बघा, याचा डीप ब्राऊन मातीसारखा झालेला रंग बघा. या कंपोस्टला कसलाच वाईट वास येत नाही. नेहमी लक्षात ठेवायचं की सडलं तर वास येतो घाण, कुजलं तर घाण वास येत नाही. आता मी यातलं 80% पेक्षा जास्त कंपोस्ट काढून घेतलंय आणि 20% कंपोस्ट आतच ठेवलंय. का यातच आता मी नवीन कचरा टाकणार आणि बॅच सुरू करणार. झालं. आता रोज फक्त कचरा टाकला की मशीन फिरवायचं. आम्ही आमच्या कचऱ्याचं घरीच खत बनवतो, याचा आम्हाला आनंद पण आहे आणि अभिमान पण. अभिमान यासाठी की आमचा कचरा कुठल्या तरी घंटागाडीत पडून प्रवास करत जात नाही.